नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. केंद्र सरकारच्या एक महत्त्वपूर्ण कंपनीमध्ये पुन्हा एकदा टेक्निकल या पदांसाठी वॅकन्सी आलेली. ITI उमेदवारांना चांगली संधी असणार आहे. याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड ही भारत सरकारची मिनीरत्न एक दर्जा प्राप्त कंपनी आहे आणि याच्यामध्येच वॅकन्सी आलेली आहे. रिक्रुटमेंट फॉर नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट इन MECL मध्ये त्या जागा ज्या आहेत तर ते तिथं आलेल्या आहेत, आपल्याला इथं बघायला मिळतं. चला तर याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया. 108 जागांसाठी ही भरती जी आहे तर ती आलेली आहे. बघा, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारची मिनीरत्न एक PSU कंपनी आहे अंडर द मिनिस्ट्री ऑफ माइन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याचं जे महत्वाचं काम आहे तर ते आहे मिनरल एक्सप्लोरेशन, जे खनिज उत्पादन असतं ते करणं. पुढे याच्या महत्वाच्या तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या. नोटिफिकेशन आलेली आहे 3/6/2025 ला. कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी, की ज्या दिवशी तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, तुमची वयोमर्यादा असेल ती गणली जाणार आहे, ती असणार आहे 20/5/2025. ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहे 14/6/2025 पासून आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनची लास्ट डेट असणार आहे 5/7/2025 पर्यंत. तर याच्यामध्ये करायचे एक्झाम डेट अजून जे आहेत तर ते अनाउन्स झालेले नाही आहे. पुन्हा कोणकोणत्या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे? 108 पद आहेत, पण 108 पदांपैकी खूप सारे पद ही नॉन टेकची, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेली नाही. टेक्निशियन सर्वे अँड ड्राफ्टमॅनच्या 15 जागा आहेत. टेक्निशियन सॅम्पलिंगच्या 2 जागा आहेत. टेक्निशियन लॅबोरेटरीच्या 3 जागा आहेत. असिस्टंट मटेरियलच्या 16 जागा आहेत. असिस्टंट अकाउंटच्या 10 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनच्या 1, मशिनिस्टच्या 5, टेक्निशियन ड्रिलिंगच्या 12, मेकॅनिकच्या 1 आणि मेकॅनिक कम ऑपरेटर ड्रिलिंग 25. अशा या वॅकन्सी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात. आता कोणत्या कोणत्या पदांसाठी काय काय आहे क्वालिफिकेशन पाहूया. बघा, टेक्निशियन सर्वे अँड ड्राफ्टमॅन्स याच्यासाठी काय पाहिजे? मॅट्रिक्युलेट म्हणजे काय? 10वी पाहिजे तुमची, 10वी पाहिजे. ऑर इक्विव्हॅलंट विथ ITI सर्वे तुमचा जो आहे तो पाहिजे आहे. एक इक्विव्हॅलंट विथ ITI इन सर्वे अँड ड्राफ्टमॅनशिप सिव्हिल साठीच. तर तुमचा ITI सर्वे आणि ड्राफ्टमॅनशिप मध्ये तुमचा ITI कंप्लीट पाहिजे. पुढचा आहे इलेक्ट्रिशियन, 10वी पाहिजे. तसेच ITI पाहिजे इलेक्ट्रिकलचा आणि व्हॅलिड वायरमन सर्टिफिकेट जे आहे तर ते पाहिजे आहे. पुढचा आहे मशिनिस्ट, 10वी पाहिजे, सोबतच ITI सर्टिफिकेट पाहिजे. इंटर्नर, मशिनिस्ट, ग्राइंडर आणि मिलर ट्रेड मध्ये तुमचा ITI पाहिजे आहे. पुढे टेक्निशियन ड्रिलिंग 10वी पाहिजे आहे, त्याच्यासोबत ITI सर्टिफिकेट इन मेकॅनिक, अर्थ मुव्हिंग मशिनरीज, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक आणि फिटर ट्रेड. तर याच्यामध्ये तुमचा ITI पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. पुढचा आहे मेकॅनिक मधला 10वी पाहिजे आहे आणि ITI पाहिजे आहे. डिझेल किंवा मोटार मेकॅनिक याच्यामध्ये किंवा फिटर ट्रेड मध्ये पण चालणार आहे. मेकॅनिक कम ऑपरेटर ड्रिलिंग मध्ये 10वी प्लस ITI पाहिजे आहे मेकॅनिक मधला. अर्थ मुव्हिंग मशिनरी, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक आणि फिटर ट्रेड तर यांच्यापैकी चालणार आहे. तर येथे सगळं ITI, कोणता ITI पाहिजे, कोणत्या पदासाठी पाहिजे तर याची माहिती दिलेली आहे. आणखी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पहिली तर एज लिमिट 30 लावून दिलेली आहे, परंतु ओबीसीसाठी 3 वर्षाची मर्यादा आणखी एक्स्ट्रा भेटेल म्हणजे 33 वर्ष भेटेल. SC/ST साठी 5 वर्ष म्हणजे 35 वर्ष वयाची अट असणार आहे. कट ऑफ डेट आहे 20/5/2025 ला. तुमचं एज हे जे आहे मॅक्सिमम 30 वर्ष पाहिजे आहे. ऍप्लिकेशन फी पहिली जनरल OBC EWS यांना किती रुपये असणार आहे? 500 रुपये असणार आहे. परंतु जे कोणी SC/ST एक्स सर्व्हिसमॅन असणार आहे त्यांना कुठलेही रुपये लागणार नाही, त्यांना एक्झाम फी एक्झम्प्ट केलेली आहे. जॉब लोकेशन जर पाहिलं तर जॉब लोकेशन तुमचं ऑल ओव्हर इंडिया असू शकतं किंवा त्यांचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे नागपूरला किंवा जिथे जिथे प्रोजेक्ट चालतो भारतात किंवा भारताच्या बाहेर देखील ऍज पर द कंपनी रिक्वायरमेंट तर तुम्हाला जाऊ शकतं. जॉबचं नेचर पाहिलं परमनंट जॉब असणार आहे आणि फील्ड वर्क, विलिंग टू गिव्ह वर्क इन रिमोट अँड विलेज लोकेशन इज इसेन्शियल. पुन्हा सॅलरी जर पाहिली तर W4 याची सॅलरी रेंज आहे म्हणजे 20,000 पासून तर
50,000 पर्यंत तुमची सॅलरी असणार आहे टेक्निशियन आणि असिस्टंट या पदासाठी। यासोबतच तुम्हाला डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, पीएफ भेटणार आहे, मेडिकल इन्शुरन्स भेटणार आहे, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह भेटणार आहे, फील्ड वर्क अलाउन्स जो आहे तर तो पण तुम्हाला इथं जे आहे तर तो भेटू शकतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तर तो पण तुम्हाला इथं भेटणार आहे। ओके, सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली, सगळ्यात आधी स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन, कारण की खूप साऱ्या पदांसाठी अनुभव जो आहे तर तो इथं मागितलेला गेलेला आहे। तर या अनुभवाच्या पदासाठी पहिले 3 वर्ष प्रत्येक पदासाठी अनुभव जो आहे तर तो मागितला गेलेला आहे। जर तुमचा 3 वर्षाचा अनुभव होत असेल तर तुम्हाला पास केलं जाणार आहे। पुढे तुम्हाला बोलत जाईल रिटर्न टेस्टला, आणि 100% सिलेक्शन तुमचं याच्याच बेसिसने होणार आहे। पुढे रिटर्न टेस्ट नंतर बोलवलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, ज्या ज्या पदांसाठी, खूप सारे पदांसाठी स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट असणार आहे ती पण तुमची होणार आहे, आणि एक फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, आणि त्याच्यानंतरच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे। अशा पद्धतीने तुमची संपूर्ण निवड जी आहे तर ती होणार आहे। तर ही संपूर्ण माहिती होती या पदाविषयी। आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।